मित्र हो नमस्कार. परमेश्वर कृपेने आपण सर्वजण आनंदात आहात ही सदिच्छा. मी शरयू नागेश खाडी, प्रसादची आई. स्वामी प्रसाद प्रेरणा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ऐकणार आहात योग्य वेळी मुलांना वेळ देणं आणि योग्य वेळी मुलांचे मित्र होणं किती महत्त्वाचे, यात प्रसादचे अनुभव आपण ऐकणार आहात. ACC डेज शाळेत तेव्हा पोलिओची जी मुलं होती, ह्या मुलांना 4थीपर्यंत स्वावलंबी करून पुढे 5वीत नॉर्मल मुलांच्या शाळेत ॲडमिशन मिळवून देत. पण प्रसादसारख्या गंभीर डिसॅबिलिटीच्या मुलांना मात्र 7वीपर्यंत शिक्षण मिळे. यामुळे समपरिस्थितीतील मुलामुलींशी मैत्री आणि त्यातून होणाऱ्या गमतीजमती यासाठी प्रसादला 3 वर्ष अधिक मिळाली. प्रसाद माझ्या आधी शाळेतून घरी आलेला असायचा. त्याचे बाबा त्याला फ्रेश करून स्वच्छ कपडे घालून तयार ठेवत. प्रसादचे डोळे मात्र माझ्या वाटेकडे लागलेले असत. मी घरात पाऊल ठेवलं की त्याच्या हसऱ्या चेहऱ्याने माझे स्वागत व्हायचे. त्याची गरज ओळखून काहीही करण्यापूर्वी मी त्याच्यासमोर बसायची, कारण मला सांगण्यासाठी त्याच्याकडे खूप काही प्रत्येक दिवशी नवं असायचं. म्हणजे ज्यावेळी मोबाईल नव्हते तेव्हा माझा प्रसाद माझे यूट्यूब चॅनल होता. अनेकदा मित्रमैत्रिणींच्या डब्यातील आवडलेल्या भाजीची रेसिपी तो मला सांगायचा. म्हणजे त्यावेळी शेव टॉमॅटो भाजी, चटपटीत सोयाबीन ह्या रेसिपी 98-99मध्ये प्रसादमुळे मी शिकले. शाळेत शिकवलेली चष्म्याची माळ मला त्याच्यामुळेच कळली. नंतर मी केलेली टॉमॅटोची भाजी मित्रांना आवडते म्हणून ती रेसिपी तो माझ्याकडून ऐकून दुसऱ्या दिवशी मधल्या सुट्टीत आपल्या मित्रांना सांगायचा. त्यानंतर मित्रमैत्रिणींमध्ये कधीकधी होणाऱ्या रुसव्या-फुगव्याचे प्रसंग तो मला सांगून म्हणायचा, आई यात कोणाचं चुकलं? तिथे मात्र जर त्याचं चुकलं असेल तर मी लगेच स्पष्ट सांगून उद्या शाळेत गेल्यावर तू सॉरी म्हणा हे मी प्रसादला निक्षून सांगायची. खरंच प्रसादचे या शाळेतले ते दिवस खूप आनंदाचे आणि सोनेरी होते. गौरी, प्रियांका, सनी शिकरे ही सगळी मंडळी प्रसादचे मित्रमैत्रिणी यातले काही आजही आमच्या संपर्कात आहेत. सर्व सांगून झालं की मला गृहपाठाच्या सूचना असत, कारण प्रसाद लिहू शकत नव्हता, त्यामुळे त्याचा गृहपाठ मला लिहून द्यावा लागे. हे सर्व त्यांनी सांगितलेल्या वेळेतच मला करावे लागे. या बाबतीतल्या काही गोष्टी आपण पुढील भागात ऐकणार आहात. 1ली ते 5वी गृहपाठ कसा करावा, स्वतःच्या शब्दात उत्तरे कशी लिहावी, हे आपण मुलांना शिकवलं तर कोणत्याही ट्युशनची गरज लागत नाही. हे मी प्रसादच्या आणि माझ्या शाळेतील मुलांच्या अनुभवातून सांगत आहे. सुरेखा चापेबाई या प्रसादच्या सर्वात आवडत्या बाई. तसेच जोगळेकरबाई, पाठकबाई, सुरजितबाई, लता मॅडम आणि जोशी सर तर प्रसादचं दैवतच होतं. प्रसादसारख्या मुलांना शिक्षणाबरोबर इतर अनेक गोष्टी सहजतेने आणि आनंदात शिकवताना, तसंच या मुलांना जास्तीत जास्त कसं स्वावलंबी होता येईल याचा प्रयत्न मी पाहिला आहे. शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील यांचं महत्त्वाचं वाक्य, शाळेत घर आलं पाहिजे आणि घरात शाळा आली पाहिजे, हे मी नंतर पुस्तकात वाचलं. पण प्रसादसोबत आणि माझ्या विद्यार्थ्यांसोबत आधीच ते मी जगत होते. शाळेतून मूल घरी आल्यावर मुलाची अशी ही वेगळी भूक असते. त्याला त्यासाठी त्याच वेळी आईबाबांनी वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं. याचा असाच एक प्रसंग मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. या शाळेत सर्व कार्यक्रम, सण मोठ्या उत्साहात, वार्षिक स्नेहसंमेलन तर एका मोठ्या सभागृहात, क्रीडा महोत्सवही एका मोठ्या ग्राउंडवर व्हायचा. पण यात मात्र प्रसाद नसायचा. पण आम्हाला तो सांगायचा की आई उद्या ते स्पोर्ट्स बघायला तुम्ही यायचं हं. प्रसादसारख्या मुलांसाठी मात्र बैठे खेळ आणि बौद्धिक खेळ यातही प्रसादने अनेक बक्षिसे तेव्हा मिळवलेली होती. खरं तर घरी आल्यानंतर जेव्हा थोडा मोकळा वेळ असे त्यावेळी मात्र आम्ही प्रसादसाठी डिस्कव्हरी, ॲनिमल प्लॅनेट ही चॅनल त्याला पाहायला द्यायचो. आणि याचा उपयोग असा झाला की शाळेमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज काढणे,
त्यांच्या नकला करणे तो उत्तम करायचा आणि त्यामुळे वेशभूषा, अभिनय यातही तो बरीच बक्षिसे मिळवायचा. असंच प्रसादला बरंच काही सांगायचं असायचं, विचारायचं असायचं आणि मग तोही वेळ पुरला नाही आधीचा, की मग नंतर त्याची सक्त सूचना असायची, की आई पप्पा जेवताना TV लावायचा नाही हं, आपण गप्पा मारत जेवूया. खरंच, आज मी काही ठिकाणी हे ऐकलं आहे, की एकत्र जेवण हीच एक गोष्ट आहे कुटुंबाला जोडून ठेवणारी आणि ती मजबूत असायला पाहिजे. 20-22 वर्षापूर्वी 6वी-7वीतील प्रसादने आम्हाला हे शिकवलं होतं. ह्या शाळेमध्ये नवरात्रीच्या वेळी वंदन देवीला ही प्रार्थना म्हटली जायची. आम्ही आमच्या घरी नवरात्रामध्ये सायंकाळची आरती करतो. तेव्हा मात्र प्रसाद त्याची शाळेतील प्रार्थना आमच्याकडून घरी म्हणून घ्यायचा. आजही ती प्रार्थना आम्ही प्रसादने शिकवल्याप्रमाणे म्हणतो. खरंच आपली मुलंसुद्धा आपल्याला घडवत असतात, आपले गुरु असतात. परवाच एक गोष्ट घडली. एक चुकीचा चेक आम्हाला आल्यामुळे मी कस्टमर केअरशी बोलत होते. तो मुलगा सूचना दिल्याप्रमाणे काही ऑप्शनमध्ये मी जात होते, पण 1-2 वेळा काही गोष्टी मला कळल्या नाहीत. तेव्हा तो पटकन म्हणाला, आंटी आपके पास आपका कोई बेटा या बेटी है क्या? त्याबरोबर प्रसादच्या आठवणीने मला रडूच आलं. माझा कंठ दाटून आला. मी त्याला काय सांगणार? पण तो समजूतदार होता. त्याने ओळखलं. तो म्हणाला, सॉरी आंटी, मैं आपको बताता हूँ. आणि मग त्याने मला सोप्या पद्धतीने सांगून ते माझं काम झालं. खरंच, योग्य वेळी पालकांनी मुलांना वेळ देणं आणि पालकांच्या वेळी मुलांनी वेळ देणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. मित्रहो, मी आता इथेच थांबते. पुढील भागात असेच काही अनुभव आपण ऐकणार आहात. पालकत्वाचे हे अनुभव आपणास कसे वाटतात? नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.